नमस्कार, मी राधिका. तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मराठी क्लासेस विथ राधिका. तर आज आपण बघणार आहोत 8th स्टँडर्ड सोप्या मराठीचा मराठी पाठ्यपुस्तक मधील जो 4th नंबरचा लेसन आहे, संत अहिल्याबाई होळकर. या लेसनचे क्वेश्चन आन्सर्स एक्सप्लेन करणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला आहे एका वाक्यात उत्तरे लिहा, म्हणजे 1 वर्ड्स मध्ये आपल्याला आन्सर्स लिहायचे आहेत. पहिला क्वेश्चन काय आहे तर लोकाभिमुख राजा कोण बनू शकतो. लोकाभिमुख म्हणजेच काय तर लोकांच्या आवडीचा राजा कोण होऊ शकतो. तर उत्तर येणार आहे ज्याच्या मनगटात बळ आणि चातुर्य आहे, म्हणजे ज्याच्या हातामध्ये बळ म्हणजेच काय तर ताकद आहे, चातुर्य म्हणजे जो हुशार आहे, तोच स्वकर्तृत्वावर म्हणजे त्याच्या स्वतःच्या बळावरती तो लोकाभिमुख म्हणजे लोकांना आवडणारा राजा बनू शकतो. सेकंड नंबर आहे अहिल्याबाई होळकर यांचा जन्म कधी व कोठे झाला, म्हणजेच अहिल्याबाई होळकर कुठे जन्मल्या आणि त्या कधी जन्मल्या. तर उत्तर येणार आहे अहिल्याबाई होळकर यांचा जन्म 31 मे 1725 अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी या गावात झाला. म्हणजे त्यांचा जन्म कधी झाला होता तर त्यांची डेट काय आहे, बर्थ डेट काय आहे तर 31 मे 1725. कुठे आहे तर ते अहमदनगर जिल्हा येणार आहे आणि गावाचं नाव काय आहे तर चौंडी. थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे अहिल्याबाई होळकर यांच्या आई वडिलांचे नाव काय होते, म्हणजे त्यांच्या मम्मी पप्पांचं नाव काय होतं. तर उत्तर येणार आहे अहिल्याबाई होळकर यांच्या वडिलांचे नाव मानकोजी व आईचे नाव सुशीलाबाई होते. त्यानंतर 4th नंबरचा क्वेश्चन आहे अहिल्याबाई होळकर यांचा विवाह कोणाबरोबर व कधी झाला, म्हणजे अहिल्याबाई होळकर ज्या होत्या त्यांचं लग्न कोणाबरोबर झालं आणि कधी झालं. तर उत्तर येणार आहे अहिल्याबाई होळकर यांचा विवाह शर्मी मल्हारराव होळकर यांचा शूरवीर मुलगा खंडेराव होळकर यांच्याशी 20 मे 1733 रोजी झाला. म्हणजे जे राजे होते शर्मी मल्हारराव होळकर, त्यांचा एक मुलगा होता, त्याला शूरवीर मुलगा असं बोललेलं आहे. त्यांचं नाव काय होतं तर खंडेराव होळकर. यांच्याशी झाला कधी झाला 20 मे 1733 रोजी. त्यानंतर 5th नंबर आहे अहिल्याबाई होळकर यांनी कोणता आदर्श रुजवला, म्हणजे अहिल्याबाई होळकर यांनी समाजाला कोणता आदर्श शिकवला. तर उत्तर येणार आहे अहिल्याबाई होळकर यांनी सर्व धर्म समभाव हा आदर्श रुजवला. सर्व धर्म समभाव म्हणजेच काय तर सर्व धर्मांबद्दल समान आदर करणं किंवा सगळे धर्म सारखेच आहे हे त्यांनी समाजाला शिकवलं. त्यानंतर आहे रिकाम्या जागा भरा, फिल इन द ब्लँक्स करायचं आहे. पहिला क्वेश्चन आहे अहिल्याबाई होळकर यांचा जन्म डॅश डॅश झाला. तर उत्तर येणार आहे अहिल्याबाई होळकर यांचा जन्म 31 मे 1725 मध्ये अहमदनगर जिल्ह्यात चौंडी या गावी झाला. सेकंड नंबर आहे डॅश डॅश जीवन घडविण्यात त्यांचा फार मोलाचा वाटा होता, म्हणजेच अहिल्या मातेचे जीवन घडवण्यामध्ये त्यांचा फार मोलाचा वाटा होता, हे येणार आहे त्याचं उत्तर. आपल्या राज्यात डॅश डॅश उपाशी राहू नयेत, म्हणजेच काय तर सूक्ष्म जीव, छोट्यातला छोटा जीव सुद्धा आपल्या राज्यामध्ये उपाशी राहायला नाही पाहिजे. 4th नंबर आहे डॅश डॅश अन्नछत्रे चालवली गोरगरिबांसाठी. अन्नछत्र म्हणजेच काय तर जिथे गरीब लोकांना किंवा ज्यांच्याकडे खाण्यासाठी काही नाही त्यांच्या लोकांसाठी जिथे अन्न पुरवलं जातं ते. सो कोणासाठी चालवली होती तर गोरगरिबांसाठी. त्यानंतर 5th नंबर आहे डॅश डॅश व डॅश डॅश बांधल्यामुळे पर्यटनाला प्रोत्साहन मिळाले. पर्यटन म्हणजेच काय तर ट्युरिझम येण्यासाठी प्रोत्साहन मिळालं, म्हणजे लोक ते पर्यटन पाहण्यासाठी म्हणजे ट्युरिझम पाहण्यासाठी यायला लागले. तर त्याच्यासाठी त्यांनी काय सुधारणा केली तर रस्ते आणि महारस्ते, रस्ते म्हणजे छोटे आणि महारस्ते म्हणजे मोठे जे हायवे असतात ते. त्याच्यानंतर येणार आहे योग्य जोड्या जुळवा, म्हणजे मॅच द फॉलोइंग. आता इथे पहिला आहे लोकमाता. लोकमाताचं येणार आहे अहिल्याबाई होळकर, म्हणजे लोकमाता कोण होत्या अहिल्याबाई होळकर. अहमदनगर, तर अहमदनगरमध्ये काय होतं त्यांचं चौंडी हे गाव होतं. त्यानंतर लोककल्याणकारी काय होतं तर त्यांचं कार्य, म्हणजे त्यांचं काम कोणासाठी होतं तर लोकांच्या कल्याणासाठी होतं. 4th नंबर काय येणार आहे तर माशांना. माशांना काय टाकत होत्या त्या तर कणकेचा गोळा, म्हणजे पिठाचा गोळा टाकत होत्या. त्यानंतर 5th नंबर येणार आहे वस्त्रांचे वाटप, म्हणजे जे कपडे आहेत त्यांचं त्या काय करत होत्या वाटप, म्हणजे ते दान करत होत्या. त्यानंतर आहे थोडक्यात उत्तरे लिहा. पहिला क्वेश्चन आहे मल्हाररावांनी अहिल्याबाईंना कोणते प्रशिक्षण दिले, म्हणजे मल्हाररावांनी अहिल्याबाईंना कोणतं ट्रेनिंग दिलं. तर उत्तर येणार आहे मल्हाररावांनी पुरुषप्रधान संस्कृती असली तरीही अहिल्याबाईंना लिहिणे वाचणे गणित इत्यादी गोष्टी शिकवल्या. म्हणजे ज्या वेळेस पुरुषप्रधान संस्कृती होती, म्हणजे सर्व या ज्या गोष्टी आहेत त्या पुरुषांना शिकवल्या जायच्या, त्यावेळेस त्यांनी अहिल्याबाईंना लिहायला शिकवलं, म्हणजे रायटिंग करायला शिकवली, वाचायला म्हणजे रीडिंग करायला शिकवलं, आणि गणित म्हणजे
नाच पण त्यांनी तेव्हा शिकवलं. तसेच घोड्यावर बसणे, त्याच्या सोबत त्यांना घोड्यावर बसण्याचं ट्रेनिंग दिलं. दांडपट्टा फिरवणे, दांडपट्टा कसा चालवला जातो, न्यायनिवाडा करणे, म्हणजे एखादा खटला आहे किंवा एखादा जो प्रॉब्लेम आहे त्याच्यावरती योग्य ते सोल्युशन देणं, इत्यादी गोष्टींचं प्रशिक्षण म्हणजेच काय तर ट्रेनिंग दिलं. त्यानंतर सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे, अहिल्याबाई होळकरांनी समाजाला काय ठणकावून सांगितलं. अहिल्याबाई होळकरांनी काय सांगितलं समाजाला, तर उत्तर आहे पतीच्या निधनानंतर जुन्या रूढी परंपरेनुसार सती नाकारून, म्हणजे पती जर निधन पावला तर त्याच्यासोबत सती जाणं, म्हणजेच काय तर त्याच्या चितेवरती बसून स्वतःचा जीव देणं, म्हणजे त्याच्यासोबत मरण पावणं, त्यांनी समाजाला ठणकावून सांगितलं. त्या समाजाला ठणकावून सांगतात की मी सती गेले तर स्वर्ग मिळेल, म्हणजेच मी जर माझ्या पतीचं निधन झालं, त्यांच्यासोबत जर मी गेले तर कदाचित मला स्वर्गात जागा मिळेल किंवा नाही, भेटेल किंवा नाही, कोण जाणे, म्हणजे मला नाही माहिती की मला स्वर्गामध्ये जागा भेटू शकते किंवा नाही भेटू शकत, पण जगले तर लाखो प्रजाजनांना सुख देईन. पण जर मी त्यांच्यासोबत सती न जाता इथे राहून समाजासाठी काम केलं तर मी लाखो प्रजाजन, म्हणजे माझी ही जी प्रजा आहे त्यांना सुख देण्याचं काम मी करू शकते. त्यानंतर थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे, अहिल्याबाईंनी लोककल्याणासाठी काय काय केले, म्हणजे अहिल्याबाईंनी लोकांच्या कल्याणासाठी, लोकांच्या भल्यासाठी काय काय कामं केली होती, तर उत्तर येणार आहे अहिल्याबाईंनी लोककल्याणासाठी प्रदेशाची मर्यादा न घालवता संपूर्ण भारतात काम केले. म्हणजे त्या असं बोलल्या का की मी फक्त इंदोरचे आहे तर इंदोरसाठीच काम करणार, तर असं नाही, म्हणजे त्यांनी त्यांच्या प्रदेशाची मर्यादा न ठेवता पूर्ण भारतामध्ये कामं केली. तर काय काय कामं होती, विहिरी म्हणजे वेल, तलाव म्हणजे जे लेक आहेत ते, घाट म्हणजे जे ब्रिज असतात नदीच्या बाजूला वगैरे जे घाट असतात ते, कुंड म्हणजेच वॉटर बॉडी जिथे पाणी असतं ते बांधली. त्यानंतर रस्ते, पूल निर्माण केले, म्हणजे रोड चांगले बनवले, पूल म्हणजे चांगले ब्रिज तयार केले. उद्योगधंद्यांना व विकासाला प्राधान्य दिले. उद्योगधंदे म्हणजेच काय, जे बिझनेसेस आहेत आणि जे वेगवेगळ्या काही गोष्टी म्हणजे ज्याच्यामुळे आपण जास्तीत जास्त प्रमाणात डेव्हलप करू शकतो, अशा गोष्टींना प्राधान्य दिलं, म्हणजेच काय तर फर्स्ट प्रायोरिटी त्यांना दिली. त्यानंतर फोर्थ नंबरचा क्वेश्चन आहे, अहिल्याबाईंनी कोणकोणत्या गोष्टींची दक्षता घेतली, म्हणजे अहिल्याबाईंनी कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेतली, दक्षता म्हणजेच काय तर काळजी घेणं. आता उत्तर येणार आहे मुंग्यांना साखर. मग त्या काय करत होत्या, मुंग्यांना साखर देत होत्या. माशांना कणकेचा गोळा, आणि जे मासे होते त्यांच्यासाठी त्या कणकेचा म्हणजेच पिठाचा गोळा देत होत्या. उन्हाळ्यात वाटसरूंना पिण्यासाठी पानपोया, म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जे वाटसरू आहेत, जे रस्त्यावरती चालतात लोक, त्यांना काय बोलतात तर वाटसरू, त्यांच्यासाठी पिण्यासाठी पानपोया, म्हणजेच काय तर मोठमोठ्या टाक्या किंवा मोठमोठे माठ बसवले होते ज्यांना पिण्यासाठी पाणी मिळेल. हिवाळ्यात गरजूंना गरम कपडे, आणि जेव्हा थंडीचे दिवस असतात त्यावेळेस त्यांच्यासाठी गरम कपड्यांची सोय केली होती. आपल्या राज्यात सूक्ष्म जीवही उपाशी राहू नयेत यासाठी त्यांनी दक्षता घेतली, म्हणजे आपलं जे राज्य आहे त्याच्यामध्ये छोटा जीव सुद्धा उपाशी राहू शकत नाही याच्यासाठी त्या काळजी घेत होत्या. दिव्यांग म्हणजे जे हँडिकॅप असतात ती, अनाथ म्हणजे ज्यांना आई वडील नाहीयेत असे, असहाय्य म्हणजे जे स्वतःची मदत करू शकत नाहीत अशी लोकांचे पुनर्वसन केले, म्हणजे त्यांच्यासाठी कामं केले. गोरगरिबांसाठी अन्नछत्रे चालवली. जे गोरगरीब लोक होते, जे म्हणजे अन्न खाऊ शकत नव्हते, 2 वेळचं जेवू शकत नव्हते, त्यांच्यासाठी त्यांनी काय केले तर अन्नछत्रे, जिथे त्यांच्यासाठी जेवण भेटलं जायचं अशी अन्नछत्रे त्यांनी चालवली. नंतर फिफ्थ नंबरचा क्वेश्चन आहे, अहिल्याबाईंनी सर्व धर्म समभावाचा आदर्श रुजवून कोणकोणती कामं केली, म्हणजे अहिल्याबाईंनी सगळे जे धर्म आहेत ते समान आहेत हे दाखवण्यासाठी कोणकोणती कामं केली, तर उत्तर आहे अहिल्याबाईंनी सर्व धर्म समभावाचा आदर्श रुजवून मंदिरे, मशिदी, दर्गे व विहिरी बांधल्या. मग त्यांनी दाखवून दिलं की सगळे जे धर्म आहेत हे समान आहेत. त्यासाठी हिंदूंसाठी त्यांनी मंदिरं बांधली, मुस्लिमांसाठी मशिदी व दर्गे बांधले, आणि विहिरी सगळ्यांसाठी पाणी पिण्यासाठी बांधल्या. काही मंदिराचा जीर्णोद्धार केला, आणि काही मंदिरं जी पडलेली होते त्यांना काय केलं तर रेनोव्हेट केलं. रस्ते व महारस्ते बांधल्यामुळे पर्यटनाला प्रोत्साहन मिळाले. आता छोटे रस्ते, महारस्ते म्हणजे जे मोठमोठे हायवे आहेत ते बांधल्यामुळे पर्यटक म्हणजेच काय जे टुरिझम होते त्यांच्यासाठी प्रोत्साहन मिळालं, म्हणजे ते तिथे पाहण्यासाठी येऊ लागले. मजुरांना काम मिळाले, म्हणजे जे वर्कर्स लोक होते त्यांच्यासाठी काम मिळालं, व सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन
एकात्मता निर्माण झाली आणि याच्यामध्ये काय झालं तर सगळ्या जाती धर्मातली लोक एकत्रित येऊन काम करून एकजूट त्यांच्यामध्ये काय झालं तर एकजूट निर्माण झाले. त्यानंतर आहे समानार्थी शब्द. तर समानार्थी शब्द म्हणजेच काय तर मीन. पहिला आहे बळ. सो बळचं येणार आहे दुसरा वर्ड ताकद. बुद्धी म्हणजेच ज्ञान. चातुर्याचं येणार आहे हुशारी आणि विद्वानचं येणार आहे हुशार किंवा ज्ञानी. त्यानंतर विरुद्धार्थी म्हणजे अपोजिट वर्ड सांगायचं आहे. विद्वान म्हणजे ज्याला खूप काही येतं तो आणि त्याचा अपोजिट येणार आहे मूर्ख. पहिला आहे पुरुष प्रधान आणि दुसरा आहे स्त्री प्रधान. पुरुष प्रधान म्हणजे जिथे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या पुरुषांच्या चालतात आणि स्त्री प्रधान म्हणजे जिथे सगळ्या गोष्टी किंवा फर्स्ट व्हॅल्यू ही मुलींना किंवा स्त्रियांना दिली जाते असं. सुखचं येणार आहे अपोजिट दुःख. अनाथचं येणार आहे सनाथ. अनाथ म्हणजे ज्याचे आई वडील नाही आहेत असा आणि सनाथ म्हणजे ज्याचे आई वडील आहेत असा. त्यानंतर येणार आहे खालील शब्दांचे लिंग ओळखा म्हणजे जेंडर फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. आता इथे बरीच मुलं चुकतात. लिंग ओळखा आणि बदला. ओळखा म्हणजे फाइंड आउट करायचं आहे, बदला म्हणजे आपल्याला काय करायचं आहे चेंज करायचं आहे. तर इथे काय सांगितलंय ओळखा. पहिला आहे वडील. वडील काय येणार आहे पुल्लिंगी येणार आहे. आई स्त्रीलिंगी येणार आहे. राजा पुल्लिंगी. सून स्त्रीलिंगी. रूढी नपुसकलिंगी म्हणजे रूढी ह्या त्या स्त्रीलिंगी किंवा पुल्लिंगी होत नाहीत त्यामुळे त्या कशामध्ये जाणार आहेत नपुसकलिंगमध्ये. संस्थापक पुल्लिंगमध्ये येणार आहे. संस्थापिका असेल तर ते स्त्रीलिंगमध्ये जाणार आहे. त्याच्यानंतर 8 नंबरचा आहे शब्दांचे वचन ओळखा म्हणजे याचं सिंग्युलर आहे की प्लुरल आहे हे ओळखायचं आहे. जर इथे बदला सांगितलं तर सिंग्युलर मधून तुम्हाला प्लुरलमध्ये त्याला कन्वर्ट करायचं आहे. आता राजा काय आहे हे एकवचन आहे. राजे असतील तर ते अनेक वचनमध्ये जाणार आहे. घराणे एक वचन आहे. त्याच्यानंतर प्रजा अनेक वचन आहे. स्त्री एकवचन आहे. मासे अनेक वचन आहे. मुंग्या अनेक वचन आहे. त्यानंतर आहे खालील वाक्यप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा म्हणजे खाली एक वर्ड दिलेला आहे त्याचा आपल्याला मीनिंग सांगायचं आहे म्हणजे अर्थ सांगायचा आहे त्याचं सेंटेन्स तयार करायचं आहे. पहिला आहे संदेश देणे. संदेश देणे म्हणजे शिकवण देणे शिकवणे. वाक्य तयार होणार आहे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना एकात्मतेचा संदेश दिला म्हणजे शिक्षकांनी मुलांना सांगितलं की एकजुटीने कसं काम केलं जातं हे काय केलं तर शिकवलं. त्यानंतर सेकंड आहे मोलाचा वाटा असणे म्हणजेच काय तर महत्वाचे योगदान असणे. उत्तर येणार सेंटेन्स तयार होणार आहे आपल्या यशात आई वडिलांचा मोलाचा वाटा आहे म्हणजे खूप मोठा सहभाग असणं. त्यानंतर आहे न्यायनिवाडा करणं म्हणजेच न्याय देणं. वाक्य येणार आहे न्यायाधीशांनी प्रकरणाचा न्यायनिवाडा केला. दक्षता घेण्याचं येणार आहे काळजी घेणं केअर करणं. वाक्य बनणार आहे रस्ता ओलांडताना आपण दक्षता घ्यायला हवी म्हणजे जेव्हा आपण रोड क्रॉस करतो तेव्हा आपल्याला केअर केली पाहिजे. प्रोत्साहन मिळणं म्हणजे प्रेरणा इन्स्पिरेशन मिळणं. वाक्य बनणार आहे शिक्षकांकडून प्रेरणा मिळाल्यामुळे तो अधिक अभ्यास करू लागला. त्यानंतर आहे अभिवादन करणं म्हणजेच काय तर नमस्कार करणं आणि सेंटेन्स बनणार आहे विद्यार्थ्यांनी गुरुजनांना अभिवादन केले म्हणजे विद्यार्थ्यांनी गुरुजनांना जे त्यांचे टीचर्स होते त्यांना नमस्कार केला. सो अशा प्रकारे तुम्हाला याचे क्वेश्चन आन्सर्स कंप्लीट करायचे आहेत. आय होप तुम्हाला हा लेसन समजला असेल क्वेश्चन आन्सर समजले असतील. जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.